या स्पर्धेचं खऱ्या अर्थाने प्रथमतः आपण दिव्य वैयक्तिक पारितोषिके बेस्ट बॉलर उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेचा GPL 8 आर्यन स्मृती चषकाचा उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय टीम श्री स्वामी समर्थ संघाचा खेळाडू सिद्धेश विलनकर उत्कृष्ट गोलंदाज। चला का विनंती असेल, चला या कॅप्टन परीक्षित तोडणकर किंवा या आपण विनंती असेल आपले शुभाचे त्याला देण्यात येईल वरती यायचं व्यासपीठावरती बेस्ट बॉलरचा किताब। जोरदार टाळ्या। उत्कृष्ट असा गोलंदाज सदगाव गावातील खऱ्या अर्थानं एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे सातत्याने बदलापूरमध्ये देखील आपण त्यांना पाहत असतो। बॉलिंग चांगली पाहायला मिळते। आणि प्रथम त्याच्या अगोदर मी विनंती करतो कुंदन मोरे आपण या आपल्या शुभाचे बेस्ट बॅट्समन चा किताब मात्र तुमच्या शुभाचे द्यायचा या कुंदन मोरे। आणि बेस्ट बॅट्समन आणि मॅन ऑफ द सिरीज मध्ये नक्कीच तो रेस मध्ये होता खेळाडू परंतु थोड्या पॉइंट साठी मात्र तो मागे राहिला। आणि तो खेळाडू आहे परत एकदा टीम आहे श्री स्वामी समर्थ संघाचा निखिल विलनकर बेस्ट बॅट्समन उत्कृष्ट फलंदाज ठरलाय। तब्बल 89 धावा त्याच्या नावावरती त्यांनी मात्र केल्यात आणि उत्कृष्ट अशी फलंदाजी त्याच्या माध्यमातून नक्कीच झाली आहे। कमालची फलंदाजी पाहायला मिळाली आहे। तब्बल 89 धावा त्याच्या बॅट मधून मात्र कुठल्या गेल्यात। तो ठरला या स्पर्धेचा संपूर्ण बेस्ट बॅट्समन। आणि खऱ्या अर्थानं एक वेगळी संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ऑफ दिस टुर्नामेंट त्यासाठी नक्कीच 2.5 लिटरचा थम्सअप नक्कीच कोल्ड ड्रिंक आहे नक्कीच सकू आपण या स्वप्नील विलनकर आपण या आपल्या शुभाचे मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर नक्कीच द्यायचे खऱ्या अर्थाने या संपूर्ण स्पर्धेसाठी जोरदार एकदा टाळ्या। मसोबा पॅकर संघाचा विराज मोरे नक्कीच विराज विलास मोरे दोन विराज आहेत नक्कीच काहीतरी वेगळा त्याची स्टाईल काहीतरी वेगळी असते। मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ऑफ दिस टुर्नामेंट नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय विराज। नक्कीच सेलिब्रेशन या संपूर्ण टीमचं नक्कीच होते। नक्कीच एक फोटो नक्कीच घ्या विनंती असेल। मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर खऱ्या अर्थाने संपूर्ण स्पर्धेचा अमर्जिंग प्लेयर काहीतरी वेगळं सातत्याने करत असताना त्यासाठीच काहीतरी वेगळं म्हणून थम्सअपची बॉटल। धन्यवाद थँक्यू। तदनंतर आपण वळूया टीम प्राइज कडे। प्रथमतः आपण देऊया चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला आहे चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला आहे नक्कीच आपण पाहतोय खऱ्या अर्थाने आई गावदेवी क्रिकेट संघ आदगाव आर्यन स्मृती चषक यांच्या वतीने ही आपण पाहतोय खऱ्या अर्थाने हे बक्षीस नक्कीच पुरस्कृत करण्यात आले। ट्रॉफी आपण पाहतोय आकर्षक चषक त्यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आला आणि चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला आहे टीम जय भवानी टायगर्स
अमोल खातू यांचा संघ चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय. आपण यायचं विनंती असेल, संपूर्ण टीम असेल तर आपण या. आणि विनंती असेल चला टीमचे कॅप्टन आपण या, आपले शुभाचे. चला सचिन मोरे आपण या, आपले शुभाचे. चला रुपेश विलंकर आपण या. खऱ्या अर्थाने आपल्या शुभाचे नक्कीच ट्रॉफी देण्यात येईल. चला वरती जा, मुख्य व्यासपीठावरती जायचं. याच्या शुभाचे मान्यवरांच्या शुभाचे त्यांना नक्की ट्रॉफी देण्यात येईल. वेल प्लेड, चांगला खेळ त्यांचा देखील राहिला. आणि त्यानंतर तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला या स्पर्धेचा आईगावदेवी क्रिकेट संघ आदगाव. आर्यन स्मृती चषक यांच्या वतीने संघ हा चषक मात्र पुरस्कृत करण्यात आलाय. आणि संघ ठरलाय तृतीय क्रमांकाचा मानकरी SSR वॉरियर्स तेजस जुमाळ यांचा संघ. आशिकेत आणि ऋषिकेत यांना विनंती असेल आपल्या शुभाचे ते नक्कीच त्याला सन्मानित करायचे ट्रॉफी देऊन. संजय पुलेकर आपण या, आपल्या शुभाचे ट्रॉफी नक्कीच द्यायचे. संजय पुलेकर आपण या, आपल्या शुभाचे. चला वरती यायचे, व्यासपीठावरती विनंती असेल. धन्यवाद. तदनंतर तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय तर विनंती असेल प्रथम तर विनंती असेल ऋषिकेत आणि आशिकेत. चला या आपण, आपल्या शुभाचे द्वितीय पारितोषिक नक्कीच देण्याचा मान आपला आहे. विनंती असेल द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय टीम श्री स्वामी समर्थ नंदन मोरे यांचा संघ ठरलाय. रनर अप संघ या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी श्री स्वामी समर्थ संघ नंदन मोरे यांचा संघ. रुपेश विलनकर आपल्याला पाहायला मिळते, निखिल विलनकर असतील, नंतर सिद्धेश विलनकर. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्या माध्यमातून. सक्कू असेल, तदनंतर साईराज असेल, नक्कीच संपूर्ण टीम. आणि तदनंतर आणि तदनंतर विनंती करतो नक्कीच उमेश विलनकर आपण या. विनंती असेल आपल्या शुभाचे मालिकावीर. खऱ्या अर्थानं महत्वाची भूमिका मालिकावीर, संपूर्ण स्पर्धेचं मान ऑफ द सिरीजचा मानकरी. चला उमेश विलनकर आपण असाल तर यायचं. उमेश विलनकर महत्वाची भूमिका आहे खऱ्या अर्थानं संपूर्ण स्पर्धेचा मालिकावीर प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ठरलाय संपूर्ण स्पर्धेचा, ज्यांनी खऱ्या अर्थाने छाप सोडली या स्पर्धेच्या माध्यमातून. परत एकदा संघ आहे मसोबा पॅकर्स आणि खेळाडू आहे विराज विलास मोरे नसून विराज विदेशी मोरे, मारुती सिरीजचा मानकरी. वेल प्लेड, उत्कृष्ट खेळ त्याचा राहिला. संपूर्ण विचार केला तर एका बाजूने पूर्णपणे मी तर म्हणून तलवार लढवली आपल्या संघासाठी आणि फायनलचा मानकरी मात्र ठरला तोच विराज विदेशी मोरे आपल्याला पाहायला मिळाला. चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून झाली आणि सचिन मोरे आणि कुंदन मोरे यांच्या शुभाचे नक्कीच ती ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून नक्कीच देण्यात येईल. आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय चॅम्पियन संघ संपूर्ण स्पर्धेचा मसोबा पॅकर्स, चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. विनंती करतो सचिन मोरे. सर येस सचिन मोरे
अनिकेत विलनकर, तदनंतर सचिन मोरे, दिग्विजय मोरे. आपण या संपूर्ण जे कॅप्टन आहेत त्यांचे शुभाशय. लवकर यायचं मित्रांनो, थोडंसं सहकार्य करा. बघा आपली स्पर्धा आहे, पाहुण्यांसारखे बसू नका, विनंती असेल. लाईव्ह स्पर्धा आपण पाहतोय. सचिन मोरे असतील, ऋषिकेत नरवणकर, प्रेषित तोडणकर. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन संघ ठरलाय. गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की, गावदेवी माते की. अरे अरे वेल प्लेड. सचिन कोकाट यांचा संघ आपण पाहतोय. मसोबा पॅकर्स चॅम्पियन संघ ठरलाय. चलेस विनंती असेल आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक घराघरात पोहोचवण्याचं ही स्पर्धा ज्यांनी काम केली, खऱ्या अर्थानं ज्याच्या वतीनं ही स्पर्धा खऱ्या अर्थानं प्रत्येक घरोघरात पोहोचवण्याचं काम केलं, जय गणेश स्पोर्ट्स लाईव्ह आपण पाहतोय. ही त्यांची वाहिनी, गुड क्वालिटी, गुड क्लिअरिटी, त्यांचं ब्रीथ वाक्य आणि सातत्याने संपूर्ण जगभरात प्रसिद्ध अशी लाईव्ह आपण पाहतोय. त्यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्हाला नक्कीच 7 प्रतिसाद त्यांचा देखील मिळाला आणि दरवर्षीप्रमाणे ते इथे येत असतात. त्यांचं आवडीचा खेळ म्हणजे क्रिकेट आहे आणि त्यांचं देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. विनंती असेल संतोष मोरे, आपण या आपल्या शुभाशय त्यांना देखील सन्मानित करायचं आहे. जय गणेश स्पोर्ट्स संतोष मोरे, आपण या बाबू. विनंती असेल, आपल्याला वारंवार पुकार येतोय. चला संतोष मोरे, चला प्रेषित तोडणकर, आपण या. चला येस तेजस, या तेजस धुमाळ, आपल्या शुभाशय या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. जय गणेश स्पोर्ट्सची नक्कीच टेक्निकल टीम त्यांची संपूर्ण चांगली कामगिरी त्यांची असते आणि आज देखील आमची 7 खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून झाली. त्यांचे नक्कीच लीडर धन्यवाद. तदनंतर सन्मान चिन्ह नक्कीच देण्यात येईल खऱ्या अर्थानं. रुपेश विलनकर, आपण या खऱ्या अर्थानं जोरदार टाळ्या नक्कीच त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. एका सचिन मोरे, आपण या खऱ्या अर्थाने जे आपण टी शर्ट परिधान केले ते नक्कीच त्यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलेत. आपण पाहतोय पूर्वा स्टोर